संतोष जराटके यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे। तर मी आता चाललोय देवगडला। माझा मित्र अमोल पाळेकर त्याच्याकडे चाललो आहे। त्याची आंब्याची बाग आहे आणि बरेच वर्ष तो बोलत होता माझ्या आंब्याच्या बागेला भेट द्यायला ये। तर आता मी त्याच्याकडे चाललो आहे त्याच्या गावी आणि आंबा आपला सर्व फळांचा राजा आंबा त्याची व्हिडिओ बघूया। चला तर देवगडला जाऊया। आपली गाडी आले नवलाई। मिळाली बरी तिकीट। अमोल ह्याच्या गावी चाललोय आम्ही। तर मंडळी आता आपण आलोत आंब्याच्या बागेत आणि माझ्यासोबत आहेत माझे मित्र अमोल पालेकर। हाय। हे आंबा बागायत तयार आहेत आणि नैसर्गिकरित्या हे आंबा उत्पादन करतात। तयार होतो ती प्रक्रिया अमोल पालेकर यांच्याकडून जाणून घेऊया। अमोल कसे तयार होते? ऑक्टोबर नोव्हेंबरपासून आपली आंब्याची प्रोसेस चालू होते, म्हणजे फवारणी झाली त्याच्यानंतर एक मिनिमम आंबा तयार होतो फेबच्या 15पासून, म्हणजे स्टार्टिंग आपण करू शकतो। म्हणजे पाठवण्यासाठी जो तयार होतो तो आपण पहिला पाठवतो, पहिल्या पोर्शनला। थोडा लेट होईल तो आपली लास्ट मे 15पर्यंत चालूच राहतं। तेव्हापासून चालू होतो फेब्रुवारी 15 तारीखपासून तो साधारणतः मेच्या 20-15 तारीखपर्यंत चालू असतो। आणि आंबाचं जो नैसर्गिकरित्या केलं जातं ते कशी प्रक्रिया असते? नैसर्गिकरित्या म्हणजे कसं, आता आम्ही लेंडीचं शेळीच्या लेंड्यांचं खत, हे लेंडी हे आपण जून पावसाळा जेव्हा चालू होतो तेव्हा टाकतो। त्याच्यामुळे काय होतं की आंब्याचा जो हे आहे काय बोलतात ते शार्पनेस, परत आंबा लवकर तयार होणं, हे त्याच्यामुळे जरा थोडं। आणि लोकांना खायला कसं आता सध्या नैसर्गिकरित्या जे काय करतो आपण, जे रासायनिक हे खत वगैरे फवारणी वगैरे, त्याच्यातून लोक आता जास्त डिमांड करतात। म्हणून आम्ही काही प्रमाणात अशा बागा ठेवल्यात की नैसर्गिकरित्या त्यांचं हे करायचं। तुमच्या अशा किती बागा आहेत आणि त्याच्यातून किती आंब्याच्या पेट्या तुम्ही पाठवता? साधारणतः बागा म्हणजे कसं आलं आहे की एकदम आमच्या बागा काढायला होत नाही। एकदम 2 महिन्यात आम्ही एवढे आंबे कवर करू शकत नाही, म्हणून थोड्याफार बागा आम्ही हे करतो, सेल करतो फक्त आंबे काढण्यासाठी दुसऱ्यांना। ज्या बाकी उर्वरित 1,500-2,000-3,000 हजार पेट्या आम्ही स्वतःसाठी सेल करायला ठेवतो। म्हणजे वर्षाला तुमच्या किती पेट्या होतात? साधारण ते 5-6 हजार पेट्या होतात। 5-6 हजार। त्यासाठी तुम्हाला कामगार वगैरे म्हणजे कसं, आता आमच्या गावातच सगळे कामगार आहेत, गावातलीच लोक तेच आपल्याला हेल्प मदत करतात। वर्षाचे 12 महिने थोडं थोडं काय काम असेल, फवारणी
आता आंबे काढणं झाल्यानंतर साफसफाई बागेची, त्याच्यानंतर परत पावसात खत आलं जूनमध्ये, परत तेच ऑक्टोबरला परत आंब्याची पूर्वतयारी, म्हणजे ते कंटिन्यू हे चालूच राहतं चक्र. त्याच्यामुळे 8-10 जण आपल्याला वर्षभर चालूच असतात कामगार. म्हणजे आंब्याचा हा वर्षभराचा गणितच आहे. हां, आंब्याचं वर्षभरच, म्हणजे असं नाही फक्त आंबा 2 महिने चालू असतो, 3 महिना, पण 9 महिने काम चालू, 9 महिने काम आंब्याचं चालू असते. हा केसर आहे. केसरचे किती आहेत घेऊन तुमची बागा? म्हणजे असं बागेत मध्ये मध्ये कुठे ना कुठे केसर, मालगीस, रत्ना वगैरे हे सगळं मध्ये मध्ये लावून ठेवलेत झाडं. केसरची किती झाडं लावले तुम्ही? मिनिमम सांगता येत नाही, पण मध्ये मध्ये असे 5 झाडं सोडून 10 झाडं ठेवून मध्ये मध्ये एक असं वेगवेगळ्या जातीचं झाड लावून ठेवलंय. अच्छा. आणि जापनीच पद्धतीचं पण नाही लावू. ठीक आहे. ठीक आहे. हा केशर आहे. हा केसरचा आंबा आहे, पाहू शकाल. केसरची बाग आंब्याची. किती आहेत केसरची? असे 10 झाडं आहेत केसरची. 10 झाडं लावली आहेत त्यांनी. त्यातला हा केसरचा. हा चवीसाठी अत्यंत गोड असा केसर आंबा. तर समोर पाहता ती देवगड पाळेकरवाडीतील नदी आहे. निसर्ग सौंदर्य असं कोकण. फळांचा राजा आंबा. आंबा हा देवगडमधील हापूस हा जगभरात प्रसिद्ध आहे. आणि ह्या हापूस आंब्याची व्हिडिओ तुम्हाला आवडली ना, तर लाईक करा, शेअर करा, आणि आपण या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. गावचं पिठलं भाकर आणि गावात दोन खाण्याची मजा असते.